आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला दिलेलं आरक्षण हे शासनाने कसं गैर आहे, कसं बेकायदेशीर आहे याचा निषेध करण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रातून आज आम्ही इथे या रस्ता रोको आंदोलनात सामील झालेलो आहोत। आज रायगड जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही इथे आंदोलन करत असताना या पोलिसांनी आम्हाला हे आंदोलन रस्त्यावर करू नये अशी विनंती केली, परंतु त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे। पण यापुढे जर शासनाने आमच्या मागण्या आणि आमचा निषेध हा गांभीर्याने नोंदवून जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे काही परिणाम होतील त्या सर्व परिणामांना शासन जबाबदार असेल। 1993 साली 90 साली ज्या वेळेला एनटीसी मध्ये धनगर समाजाला सामील केलं गेलं त्यावेळेला खऱ्या भटक्या जमातीला 2.5% आरक्षण आहे आणि या धनगर समाजाला 3.5% म्हणजे भटक्या जमातीमध्ये त्यांना आरक्षण देण्यात आलं। म्हणजे त्यांचा सुद्धा हक्क या धनगर समाजाने मारलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आदिवासींचं हक्क सुद्धा हा समाज मारायला निघालेला आहे। तर हा आदिवासी खचणार नाही, हा वाघ आहे आणि यापुढे वाघासारखी डरकाळी फोडणारच। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने याची गंभीर दखल घ्यावी असं मला समाजाच्या वतीने इथे बोलायचं आहे आणि शासनाला ही सूचना द्यायची आहे। जय आदिवासी, जय हुतात्मा नाग्या बाबा, जय आंबेडकर।